तर ती आहे हरीची भक्ती। आणि दुसरी भक्ती कोणती असेल? ज्या मातृभूमीमध्ये आपण जन्माला आलोय त्या मातृभूमीमध्ये त्या मातृभूमीची सेवा करणं ही सगळ्यात मोठी भक्ती आहे। बलि बलि पर चढ़ जाएंगे, बलि बलि पर चढ़ जाएंगे, पर इस राष्ट्रीय को नहीं जीने देंगे, इस राष्ट्रीय को नहीं जीने देंगे। कारगिल राष्ट्रपति को समझा भक्ति तो कठीण सुरावरी बोली, जशी भगवंताची प्राप्ती करताना सुळावरची चुरी खावी तशी भगवंताची कठीण भक्ती आहे। तशी जितके माझे सैनिक 11 मराठा 17 मराठा या भारतीय सेनेच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या सेनेच्या रेजिमेंटचे या ठिकाणी सगळ्याचे सैनिक बसलेले आहेत। जशी हरी भक्ती कठीण आहे तशी देशभक्ती कठीण आहे। वाचन सांगणं वेगळं आहे, सिनेमामध्ये कीर्तन करणं वेगळं आहे। तुका म्हणे अनुभव जावेच्या आम्ही वाचून सांगितलेला अनुभव सांगत नाही, आम्ही कुठं बघून सांगितलेला अनुभव सांगत नाही, ऐकलेला अनुभव नाही। 24 वर्षांची सेनेमध्ये नोकरी केली आहे त्याचा अनुभव आहे, त्याचा कारगिलच्या त्या काळामध्ये मी कुपोडा रात्रीच्या वेळेस आम्ही 10 जवान आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांची त्या मुंबईमध्ये नाना जसा पावसाळ्यामध्ये धो 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 तसा गोळा आणि गोळ्यांचा आतंकवाद्यांमध्ये आमच्या इतकी फायरिंग झाली। मी ज्या जवानांना बसलो त्या जवानाच्या तीन गोळ्या माझा सखा काय परिस्थिती असते आमच्या बिराडीचा विचार आम्ही हातीगडमध्ये असताना आमच्या बिराडीच्या गाडीमध्ये होते 11 जणांची गाडी 10 जवान शहीद झाले आणि आमच्या जे बिराडी समोर बसले एक जवान जीवन राहिला तर हे बिराडी जावे माझ्या मांडीवर पडलेला दुसरा मनुष्य कोणी नव्हता तो एकुलता एक आपल्या आईचा एकुलता एक पुत्र होता। 3 बहिणीचा एकुलता एक भाऊ होता। अरे त्या 3 बहिणीचा एकुलता एक भाऊ आपल्या भारत मातेसाठी शहीद केला। त्या मातेला एकुलता एक मुलगी पण आपल्या कुळाचा दिवा त्या मातेने या भारत मातेसाठी शहीद केला। त्या ठिकाणी 8 अतिरेकी मारले गेले, परंतु गडाला परिस्थिती मात्र आमचा आम्ही आमच्या मी बुलेट एक जवान आला सर तुमच्या खिशाला चिमटा मी खरंच बघितलं माझ्या बटन काढलं 24 वर्षांनी माझ्या खिशामध्ये माझ्या ज्ञानोबा 24 वर्षांच्या माझ्या माझ्या हाताच्या पुस्तकावर
महाराज खिशामध्ये एक चावी झाली एक गोळीचा तुकडा तुटलेला आहे दगडाला लागून माझ्या हृदयाच्या दिशेने आला होता हरिपाठावरती बरोबर जो ज्ञानोबा माऊलीचा फोटो होता त्या फोटोवर शिवधन पडला होता माझ्यावरती येणारा पहाड गोळीचा माझ्या हृदयाच्या दिशेने येणारी गोळी माझ्या हरिपाठावरच्या ज्ञानोबा माऊलीच्या पुरा फोटो टाकल्यावरती गेली मागे पुढे उभा राहिली संभाळीलं आधी आघात मारला अरे एक हरिपाठाचं पुस्तक एका सैनिकाच्या जीवनामध्ये लढाईमध्ये ज्ञान वाचतो तुम्ही रोज हरिपाठ वाचवा तुमच्या जीवनाचं कल्याण झालं मागे पुढे उभा राहिली आली हात आली जीवनामध्ये जी भक्ती प्रभूची कठीण आहे तितकंच सैनिकाचं आयुष्य कठीण आहे एक 17-18 वर्षाचा सैनिक सेनेमध्ये जातो पूर्ण आयुष्य देशासाठी खर्च करतो आणि ऐन उतारत्या वयामध्ये म्हातारपणी सैनिक हा पूर्ण जीवन देशासाठी दिलेलं पूर्ण ताकद देशासाठी दिलेली असते हे सैनिक इथे बसलेले आहेत 11 मराठीचे सैनिक आहेत त्यांनी आयुष्य या देशासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा माऊल्यांनो तुमचा मुलगा शिक्षक झाला तर चालेल इंजिनियर डॉक्टर नाही झाला तर चालेल शिक्षक झाला तर चालेल सायंटिस्ट झाला तर चालेल तुमच्या मुलाला बनवायचं असेल ना फक्त एकच करा बनवायचं असेल तर शिवभक्त किंवा हरिभक्त बनवा नाहीतर भारत मातेचा देशाचा भक्त बनवा तुमची चूक धन्य झाल्याशिवाय तुमची चूक कमावावरी पाकावो जोडे फक्त जीवनात एक काम करायचं बस तरुण मंडळींनी व्यसनाधीन होऊ नका दारू ही जीवनामध्ये सगळ्यात घातक वस्तू आहे हात जोडून नादाच्या गाठी सांगतो दारू सोडून दे जे लोक दारू घेत असतात त्या मध्ये मी महाराष्ट्रात परत राहतो महाराज जाऊ द्या कधी वाद जास्त परंतु मी कित्येक भगिनीचे माझ्या मायेचे संसार या दारू लावून अवस्थ होत लहान लेकरं आहेत घरामध्ये शिक्षणाला पैसे नाही अंगावर कपडे नाही घरामध्ये खायला या दारू सर्व कित्येक जणांचे कुटुंब गेलेले आहेत बर्बाद झालेले आहेत महाराज दारू पिऊ नका दारू श्री नात्या गाईचा रक्षण करा झाडे लावा झाडे वाढवा शेवट तुमच्या मुली जोपर्यंत पायावर वर नाही तोपर्यंत त्यांचं लग्न करू नका मुलीला तिच्या पायावर करा मग तिचं लग्न करा आणि सगळ्या तरुण मुलींना विनंती आहे की तुम्ही तुमच्या पायावर उभे राहीपर्यंत जसा तुमचा बाप पूर्ण गावामध्ये वंश मान फिरतोय ना तसा तुमचा बाप तुम्ही पायावर उभे राहीपर्यंत गावामध्ये आनंदात जीवन जगा ईश्वराची भक्ती तुका म्हणे माया बाप देवाचे स्वरूप चरिधाम या केली नाही तरी चालेल एकादशीचं व्रत केलं तरी चालेल पंढरपूरची वारी केली तरी चालेल परंतु सगळे तीर्थ माय बापाच्या चर्चामध्ये तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे जेने माय बापाची सेवा केली माय बापाला वेळेवर औषध गोळ्या विचारल्या त्यांची काळजी घेतली पाय दाबले सेवा केली त्यांच्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी पाणी भरते ज्याने माय बापाची म्हातारपणी दैना केली त्याच्या घरात आयुष्यभर लक्ष्मी टिकत नाही म्हणून माय बाप केवळ काची तेने न जावे तीर्थाची तेने माय बापाची सेवा करा ईश्वराची सेवा करा सत्य कर्म करा हाताने दान करा हस्तस्य भूषणम दानम पादस्य भूषणम धर्मासाठी जगा स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मे भयावह परधर्मे भयावह
हो, शेवटी आपल्याला करायचं, जायचंय आपल्याला कुठं, तर त्या भगवंताच्या धामात मध्ये जायचंय, वैकुंठ धामाची प्राप्ती करायचं. लक्ष करा. तदत्तम भासयतो सूर्यो शशांको न पावका यत गत्वान निवर्तते तदत्थामं परमं तदत्थामं परमं. आनंदात जगा. आयुष्य फार सुंदर आहे, फक्त त्याची सुंदरता ओळखणारा पाहिजे, फक्त त्याच्यातली सुंदरता ओळखताना पाहिजे. एकमेकांना सहाय्य करू, सगळे हिंदूंनो एकत्र व्हा, सनातन धर्मातल्या सगळ्या लोकांनी एकत्र या, छोटे छोटे कार्यक्रम करा, त्यामुळे आपली एकी वाढवून आपल्याला भारताचा बांगलादेश होऊन द्यायचा नाही, एवढं मात्र लक्षात ठेवा. त्या भारताचा बांगलादेश होऊन द्यायचा नाही. हिंदूंनो एकत्र या तरुणांनी, तरुण हिंदूंनो सगळे एकत्र या. असे कार्यक्रम होतील, सनातन धर्माचे कार्यक्रम होतील, महाकुंभ मेळ्यासारखे कार्यक्रम होतील, तेव्हा हिंदूची ताकद कळेल की काय शक्ती आहे स्वधर्म निधीना. आणि एकच करा फक्त बस. या जगात अशक्य गोष्ट कोणतीच नाही. अरे 24 वर्ष भारत मातेची सेवा केलेला एक मिलिटरी वाला जर कीर्तनकार, शिव महापुराण कथाकार होऊ शकतो, तर तुम्ही का होऊ शकत नाही? तुम्ही का होऊ शकत नाही? म्हणून एकच करायचं काय, अभंगाचं शेवटचं चरण भैरवी.
टाळी वाजवा कापड तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा मनाला अंकुश असला तर प्रत्येक दिवस जागृतीचा असतो सत्कर्म करण्याचा प्रयत्न करा सत्कर्म म्हणजे काय असेल तर आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख होऊ नये हे सत्कर्म आहे आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये हे सत्कर्म आहे आपल्यामुळे जर कोणाला दुःख होत असेल कोणाच्या मनावर आघात होत असेल कोणाच्या मुलीचं लग्न तुटत असेल कोणाच्या मुलाच्या शिक्षणाचं नुकसान होत असेल कोणाचा मुलगा आपल्यामुळे व्यसनी होत असेल कोणाचा मुलगा जर आपल्यामुळे बिघडत असेल कोणाची मुलगी बिघडत असेल तर ते कुकर्म आहे सत्कर्म म्हणजे काय तर आपल्या मनाला वाटतं की हे आपण करतो हे चांगलं आहे सत्कर्म आहे लहान मुलांना माळकरी करा सात्विक अन्नाचं भोजन करा ज्ञानोबा माऊली म्हणतात जैसे खावय अन्न तैसे त्याचे ज्ञानोबा माऊलीने ज्ञानेश्वरी ती एक ओवी लिहिली अन्नावर जैसा घे जैसा मन घे जसा तसा आपला मन भाव उत्पन्न करत असतं सात्विक अन्न खाल्ले सात्विक भाव येतात राजस अन्न खाल्लं राजस भाव येतात काळ्या पिशीतलं खाल्लं तामस तामसच भाव येते म्हणून चांगलं खावं चांगलं राहावं चांगलं जगावं चांगलं चार पुरुषार्थाची प्राप्ती करावी धर्म अर्थ काम मोक्ष धर्माप्रमाणे वागावं चांगल्या मार्गाने अर्थ पैसा कमावा कर्म चांगलं करावं निष्काम कर्मण्यवधिकारस्य मा फलेषु कदाचन आणि सगळं करावं मोक्षासाठी या मनुष्य देहाचा खरा पुरुषार्थ आहे धर्म काम कर्म धर्म काम आणि मोक्ष धर्म कर्म काम मोक्ष अगदी अगदी या ठिकाणी जे आहे आपण ही चार पुरुषार्थाची जर प्राप्ती केली जीवनाचं कल्याण होईल हाताने आपल्या जीवनातून वर्षातून एक तरी दान झालं पाहिजे कसं दान झालं पाहिजे कुठेतरी सप्त्यात अन्नदान झालं पाहिजे कुणाच्या धार्मिक कार्यात वृद्धाश्रमाला अगदी अगदी कुठेतरी तुमच्याकडून दान व्हायला पाहिजे महाराज मला 45,000 रुपये पेन्शन आहे आर्मीचं या महाराष्ट्रभर कार्यक्रमातून जी मला कीर्तनातून कथेतून प्रवचनातून बिदागी मिळते ना 3 अनाथ आश्रम चालवतो एक वैजापूरच्या मणेगाव फाट्यावरती एक अनाथ मुलींची अपंगांची शाळा आहे मागच्या वर्षीची पूर्ण देणगी 2024 ची मी त्यांना देऊन टाकली महाराज पूर्ण देऊन टाकली हे मी दिलेलं नाही माझा अहंकार नाही परमार्थातली अहंकार ही सगळ्यात मोठी भिंत आहे तुम्हा माय बापाकडून जी भी देणगी दान रक्कम येते ती मी त्या ठिकाणी जाऊन जमा करतो शालेय विद्यार्थ्यांना मदत पेपरवर हमेशा माझ्या चॅनलवर सुरू असतं महाराज माझा त्याच्यात काही स्वार्थ नाही फक्त एवढंच की कुणाकडून तरी मदत माझ्याकडून व्हावी मागच्या वर्षी जितके पण दान आलेलं आहे माझ्याकडे आता बुक आहे पण बुकाचे पानं संपलेले आहेत म्हणून मी इथं आणलेले नाही मुलींसाठी मागच्या वेळेस मी 2 महिन्याची जेवणाची व्यवस्था करून आले अनाथ मुलींचा आश्रम आहे मणेगाव फाट्यावरती आणि त्यांना मी त्या ठिकाणी मुलींसाठी स्नानगृह तयार केलं या वेळेस मागच्या महिन्यात इतका आनंद झाला त्या मुलींना महाराज छोटे छोटे मुले बाबा काय सुंदर आम्हाला उघड्यावर आंघोळी करायला लागायची आता एकदम छान केलेलं आहे अगदी अगदी तुम्हा सर्व मायबापांना विनंती आहे की या ठिकाणी तुम्हाला जर एखाद्या आश्रमाला किंवा त्या शाळेला जर दान करायचं असेल तर तुम्ही सरळ हाताने मदत करू शकता माझ्याजवळ फक्त एकच पावती बाकी आहे बुक आहे माझ्या बॅग मध्ये मी ती एक पावती तुम्हा सर्व नर्मदेश्वरच्या नावाने जी रक्कम येईल ती सुभाष पाटील सरांकडे मी देऊन जाईल मी भीक मागत नाही द्यायची तर द्या नाही दिली तरी रामकृष्ण हरी कोणाचे हे नाही महाराज भरपूर देणारे या जगामध्ये सत्कर्म म्हणे सत्कर्मा व्हावे सह्य अगदी सर्वांचे नर्मदेश्वर महादेवाची कृपा तुमच्यावरती लाभो परत एकदा सुभाष पाटील सर बारको पाटील सर बुट्टू जाधव आमचे अविनाश पाटील सर असतील बारको पाटील सर असतील अगदी या ठिकाणी शशिकांत बिरारी सर आहेत सगळे आमचे वीर नारी आहेत या ठिकाणी पोपट
पाटील सरांची विरणारी पत्नी आहे साष्टांग दंडवत सर्व आक्रमक 11 परिवाराच्या महिला मंडळ बालगोपाळांना दंडवत करतो तसेच या ठिकाणी असणाऱ्या सर्व माजी सैनिक कॉलनीतील शिवभक्तांना नमस्कार करतो या ठिकाणी जर चुकीचा शब्द निघाला असेल तर या सेवेस पूर्ण विराम देतो माझा शब्द मला परत द्यावा कसं तरी महाराज सगळीकडे चांगलं साऊंड सिस्टम सगळीकडे चांगले गायक सगळीकडे चांगले वादक भेटतील असं नाही परंतु एक स्वभाव आहे माझा या ठिकाणी कापडण्याची मंडळी सगळी टाळी वाजवा जोराशी सगळ्यांनी जणे महाराजांनी अगदी तुम्हा सर्व मायबापांचा देव मंडळींचा धन्यवाद मी या ठिकाणी चुकून काही जर तुम्हाला वाटलं असेल मनाने तुमचे शब्द माझे मला परत करा अगदी आनंदाने जीवन जगा बोलेश्वर परमात्मा तुमचं कल्याण करो तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदो आरोग्याचं तुमच्या घरामध्ये आरोग्य लाभो मुलं चांगली शिको अशी विनंती करतो सगळ्यांनी कोणी आपल्या जागेवर उठायचं नाहीये या ठिकाणी काहीतरी सूचना या ठिकाणी देणार आहे कुणाला जर दान धर्म करायचा असेल तर आपण दान धर्म करू शकता अगदी सगळ्यांचं परमात्मा कल्याण या ठिकाणी करेल आणि या ठिकाणी सेवेस पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वरे